नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबई आता स्वच्छतेसोबतच सुगंधी होणार आहे. होय, नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या संकल्पनेतून आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने सुगंधी अंगण अभियान सुंदर माझे अंगण सुगंधी माझे शहर या अभिनव मोहिमेचा शानदार शुभारंभ वाशीगाव येथे करण्यात आला. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत देशात आणि राज्यात अग्रस्थानी राहिलेल्या नवी मुंबई शहरानं आज सुगंधी शहर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलंय. विशेष म्हणजे वाशीगावच्या पारंपरिक गावदेवी जत्रोत्सव पालखी सोहळ्याचं औचित्य साधून या लोकचळवळीला सुरुवात करण्यात आली आहे. जत्रोत्सवाच्या सांस्कृतिक वारशाला पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक भान याची जोड देण्याचा यशस्वी प्रयत्न या निमित्तानं दिसून आलाय. अशा या सोहळ्याला नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि नवी मुंबई मनपाचे सभागृह नेते सागरजी नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मान्यवरांच्या हस्ते सोसायट्यांमधील रहिवाशांना सुगंधी फुलांच्या झाडांचं वाटप करून या मोहिमेला अधिकृतरित्या सुरुवात करण्यात आली. नगरसेवक निशांत करसन भगत यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, तर नगरसेविका प्रीती संदीप भगत कार्यक्रमाच्या निमंत्रक होत्या. याप्रसंगी नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी या अभिनव संकल्पनेचं कौतुक करत संपूर्ण शहरात हे अभियान राबवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं यावेळी नमूद केलंय. आपले लाडके उपमहापौर दशरथजी भगत साहेब, वाशी गावातले स्थानिक नगरसेवक निशांत भगतजी, प्रीती भगत मॅडम यांच्या विचारातून संकल्पनेतून स्वच्छ अंगण अभियान सुगंधी माझे अंगण हा अभियान त्याची सुरुवात आज होते. आदरणीय गणेशजी नाईक साहेब, नवी मुंबईचे शिल्पकार यांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला मिळालेलं मानांकन याच्यावर जेव्हा प्रश्नचिन्ह गेला की खऱ्या अर्थाने नवी मुंबईकर खुश आहे का, तर प्रत्येकाच्या मनात वाटलं की नाही. स्वच्छ भारत अभियानामध्ये जरी आपण मानांकनामध्ये असलो तरी ज्या पद्धतीने स्वच्छता किंवा सुंदरता नवी मुंबई शहरात हवी आहे त्या पद्धतीने नाही आहे, पण ती आपल्याला मिळवायची आहे आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या स्वप्नातली जी नवी मुंबई आहे ती घडवायची आहे. तर त्याचं पहिलं पाऊल म्हणून आपले उपमहापौर दशरथजी भगत साहेब यांनी एक संकल्पना आणि त्याच्यातून हे अभियान सुरू केलेलं आहे. प्रत्येक घरामध्ये सुंदर सुगंधी फुलांच्या कुंड्या दिल्या जाणार आहेत आणि त्याचं संगोपन त्या परिवारातल्या लोकांनी करायचं आहे आणि त्यासोबतच आपलं परिसर जो स्वच्छ आणि सुंदर बनवून दिलेला आहे त्याची निगा राखायची आणि एकूणच सगळ्यांचे प्रभाग म्हणजे 111 प्रभाग सुंदर आणि स्वच्छ सुगंधित करण्याचा जो उपक्रम इथून सुरू झालेला आहे तो पूर्ण नवी मुंबईभर आपण सुरूच ठेवणार आहोत. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रयत्नाने नवी मुंबई शहराने देशभरात फ्लेमिंगो सिटीचा बहुमान पटकावलाय. आता हेच शहर सुगंधी शहर म्हणून नावारूपाला यावे अशी देखील त्यांची इच्छा आहे. त्यामुळे शहराला सुगंधी बनवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. परंतु येथील नागरिकांनी आपलं दायित्व म्हणून घराचं अंगण आणि सार्वजनिक जागा सुगंधित करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि या अभियानाला एका लोकचळवळीचं स्वरूप द्यावं असं आवाहन यावेळी उपमहापौर दशरथ भगत यांनी नागरिकांना केलंय. स्वच्छ भारत अभियान सन 2026-27 मध्ये सुपर लीगमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे या ठिकाणी स्पर्धक म्हणून या ठिकाणी आज वाशी गावातून सुरुवात झालेली आहे आणि हा जो उपक्रम आहे सुगंधी अंगण अभियान सुंदर माझं अंगण सुगंधी माझे शहर आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज ह्या ठिकाणी आम्ही जी सुगंधी अंगण हा अभियान राबवलेला आहे तिथल्या नागरिकांनी स्वतः वचनबद्ध झालेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी वचनबद्ध होऊन सांगितलेलं आहे की जे आज सुगंधी अंगण जे आपण केलेलं आहे पुढील जबाबदारी ही असंच ठेवण्याची आणि सुगंधी ठेवण्याची याची देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही आमची असेल आणि हेच या अभियानाचा आत्मा आहे. जनसहभाग लोकसहभागातून हा जो भाग दत्तक म्हणून अभियान जे वापरकर्ते आहेत हा दत्तक घेणं म्हणजे माझं अंगण हे जे मी दत्तक घेणार आहे आणि याचं मी देखरेख ठेवणार आहे हा ह्या
अभियानाचा आत्मा आहे आणि नवी मुंबईमध्ये संपूर्ण नवी मुंबईमध्ये ही एक लोक चळवळ आहे. सुगंधी माझ्या अंगण ही एक लोक चळवळ आहे, असं या ठिकाणी आम्ही जातो. नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांनी राबवलेल्या या सुगंधी अंगण अभियानाचं येथील नागरिकांनीही कौतुक करत आपला सक्रिय सहभाग नोंदवलाय. माझी इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने सुगंधी झाड आपल्या अंगणात लावून आपले नवी मुंबई शहर सुगंधी करावे व मीही माझ्या अंगणात सुगंधी झाड लावून मी माझे अंगण सुगंधी करेन. सकाळी आपण उठल्याबरोबर आपल्याला जेव्हा असं अंगणामध्ये प्राजक्ताच्या फुलांचा असा सड्याचा वास येतो आणि गुलाबाच्या फुलांचा सुगंध येतो, किती छान वाटतं, प्रसन्न वाटतं ना. खरंच मला हे म्हणजे ही जी संकल्पना आहे की सुगंधी अंगण ही खूप आवडलेली आहे आणि मी ठरवलं की स्वतः माझ्या घरामध्ये मी बाल्कनीमध्ये आणि दारामध्ये ना अशी 2-3 फुलांची झाडं, मोगऱ्याची झाडं आणि जाईजुईची झाडं लावीन आणि माझं घर स्वतःचं खूप सुगंधित करायचा मी प्रयत्न करीन. म्हणजे ठेवणारच ही मी माझ्या मनाशी ठरवलं आहे. मी माझ्या लहानपणात माझ्या अंगणात तुळस, मोगरा, जास्वंद, रातराणी हे होते, पण ते आता कुठेतरी नाहीसे झालेले आहे. पण आता ही संस्कृती परत आपण रिपीट आणतो. आपले राज्याचे वनमंत्री श्री गणेशजी नाईक साहेब यांनी ही योजना छान केलेली आहे. म्हणजे ती योजना आपल्या नवी मुंबईमध्ये त्यांनी पहिल्यांदा आणलेली आहे. स्वच्छ तर केलेलंच आहे नवी मुंबई, आता आपण सुगंधी करूया. या सुगंधीमार्फत आपल्या वाशी गावातल्या नगरसेविका प्रीती संदीप भगत, आपल्या नवी मुंबईचे महापौर मॅडम सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत साहेब यांनी ही छान संकल्पना आणल्या आणि मी ही संकल्पना मी माझ्या सोसायटीतून, माझ्या अंगणातून करत आहे. मी एकतरी सुगंधी झाड लावे. सर्वप्रथम मी आमच्या वाशीगावचे नगरसेविका प्रीती भगत मॅडम आणि आमचे उपमहापौर दशरथ भगत साहेब यांचे मी आभार मानतो की त्यांनी आमच्या वाशीगावची निवड केली सर्वप्रथम सुगंधी अभियानासाठी. आणि मी ॲज वाशीगावचे नागरिक म्हणून माझं उत्तरदायित्व बनतं की मी हे अभियान सक्सेसफुल कसं होईल भविष्यामध्ये, त्या दृष्टीनं आम्ही सर्व वाशीगावचे नागरिक प्रयत्न करू आणि गणेश नाईक साहेबांच्या स्वप्नवत सुंदरतेतून हे शहर जे उभं राहिलेलं आहे ते अजून कसं काय पुढे नेता येईल, नंबर 1ला कसं काय घेऊन जाता येईल, हे आम्ही वाशीगावचे नागरिक म्हणून आम्ही काळजी घेऊ. आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसंच आपली जबाबदारी आहे की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवा, ही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. जसं कोर्टात जाताना येताना सुगंधी जर वातावरण असेल तर मन प्रसन्न होतं व थकवा दूर होतं. तसेच नागरिकांना माझं म्हणणं आहे की त्यांनी आपलं स्वच्छ सुंदर परिसर ठेवावा व सुंदर स्वच्छ अभियान ही संकल्पना सादर करावी. फ्लेमिंगोंचं शहर बनवलं होतं, तळ्यांचं सुगंधित तलावांचं शहर बनवायचं स्वप्न होतं नाईक साहेबांचं. ती संकल्पना दशरथ भगत साहेबांनी आता पुढे नेली आहे आणि हे शहर हे सुगंधी शहर बनवलं जाणार आहे. इथे लोकांना राहण्याचा आनंद मिळणार आहे. तर ह्या एवढा उत्कृष्ट उपक्रम राबवला वाशी गावामधून याची सुरुवात होत आहे. हा जर उपक्रम जर आपण संपूर्ण नवी मुंबईमध्ये राबवला गेला तर नक्कीच स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईचा प्रथम क्रमांक येईल, याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. नमस्कार, मी दीपिका सागर कोळी, वाशी गावातील रहिवासी आहे. सुंदर अंगण अभियान ही चांगली संकल्पना आहे. आपल्या घरासमोरील अंगण व परिसर स्वच्छ ठेवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. मी शपथ घेत आहे की मी माझे अंगण व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेव. नमस्कार, मी नम्रता राजेश मोरे, मी वाशी गावची रहिवासी आहे. हे स्वच्छता आणि सुगंधी अभियान जे चालू केलेले आहे, जे प्रीती भगत आणि आमचे उपमहापौर दशरथ भगत साहेबांनी ते खूप छान चालू केलेलं आहे. स्वच्छता आणि सुगंध ही फक्त पालिकेची जबाबदारी नसून ही आपलीसुद्धा जबाबदारी आहे आणि त्याचं आपण पालन केलं पाहिजे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.